शहराध्यक्ष उद्घाटन करण्यात आलं. कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं काय? आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाळूज गट येथे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. हा गट क्रमांक 39 आहे. त्यामध्ये 2 गण आहेत, एक लिंबेजळगाव गण आणि एक वाळूज गण. गण क्रमांक 77 आणि गण क्रमांक 78 असे 2 गणांचा मिळून हा गट बनलेला आहे. या गटामध्ये साधारण 35,000 मतदार आहेत आणि त्या मतदारांना एक सोयीचं व्हावं की कुठं उमेदवाराशी संपर्क करावा यासाठी हे प्रचार कार्यालय आज उघडण्यात आलेलं आहे. प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सतीश भाऊ चव्हाण पदवीधरचे आमदार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांनी केलेलं आहे. त्यांनी फीत कापून हे उद्घाटन केलं. त्यांच्यासोबत दिलीप नाना बनकर आपले सचिव आहेत, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सचिव, ते सुद्धा हजर होते. कार्यक्रमाला आमचे प्रास्ताविक 2 उमेदवार जे लक्ष्मण राऊत, अनिता लक्ष्मण राऊत ह्या उमेदवार सुद्धा हजर होत्या. संगीता संगीता नारायण चनगटे ह्या दुसऱ्या आमचा उमेदवार ह्या पण हजर होत्या. त्याशिवाय गावातील जे प्रमुख पक्ष कार्यकर्ते आहेत त्यामध्ये आमचे काकासाहेब चापे, आमचे ताठेजी लक्ष्मणराव ताठे आणि बाकी आमचे गावचे सरपंच योगेश भाऊ आरगडे, नासेर पटेल यांची प्रमुख उपस्थिती ह्या कार्यक्रमाला होती. वाळूज गटामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत. तुम्ही प्रशासकीय अधिकारी राहिलात. येत्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीने निश्चितच शासनाच्या योजनांची माहिती आहे मला. योजना कुठे राबवल्या पाहिजे, कशा राबवल्या पाहिजे, योजना कोणासाठी आहेत आणि ॲक्च्युअल आता त्या कुठं राबवल्या जात आहेत, त्या समाजातला जो तळागाळाचा घटक आहे, अंतिम माणूस जो आहे त्याच्यापर्यंत ही योजना कशी पोहोचेल या दृष्टीनं निश्चित मी पाहणार आहे. या भागात खूप समस्या आहेत. आरोग्याची समस्या आहे. एक प्राथमिक केंद्र आहे. 1 लाखाची लोकसंख्या आहे. हे मोठं उपजिल्हा रुग्णालय इथं होणे गरजेचं आहे. त्याशिवाय इथले रस्ते आहेत. MIDC सर्व इथं कामगार त्यांना पुरवले जातात, परंतु त्या कामगारांना सोयीसुविधा जे MIDC मार्फत पुरवल्या जात नाहीत त्या सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. MIDCचे ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा ह्या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. शिक्षणामध्ये जिल्हा परिषद शाळा आहेत, त्यांचा दर्जा खूप खालावलेला आहे. तर त्या शाळा चांगल्या पद्धतीने कशा स्टँडर्ड त्यांचं वाढेल या दृष्टीनं प्रयत्न केले जाणार आहेत. मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? मतदारांना आम्ही हेच सांगू इच्छितो की उमेदवार त्यांनी पाहून मतदान केलं पाहिजे. आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मी स्वतः, त्याशिवाय इथले लक्ष्मण राऊत आणि दुसरे उमेदवार आमचे नारायण चनगटे हे अत्यंत म्हणजे चारित्र्यवान, मेहनती आणि स्वच्छ चारित्र्याचे आणि समाजासाठी धडपड करणारे आहेत आणि समाजाला सर्वांना घेऊन चालणारे आहेत. आणि त्यामुळे त्यांनी आमच्या ह्या सर्व उमेदवार जे आहेत त्यांना मतदान करावं, घड्याळावर मतदान करावं. राष्ट्रवादी काँग्रेसचं आमचं अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आहे घड्याळ. त्या घड्याळावर त्यांनी मतदान करून आम्हाला विजयी करावं असं मी मतदारांना आवाहन करतो. आपलं नाव सांगा. मी बालाजी सोनटक्के, जिल्हा परिषदचा वाळूज गटाचा उमेदवार. चापे पाटील, जवळपास तुम्ही आतापर्यंत 20 वर्ष इलेक्शन बघितलेले आहे आणि या इलेक्शन नंतर तुम्हाला सांगा, जवळपास आता तुमचं 4थं इलेक्शन आहे. तुम्ही किती दिवस मनसेमध्ये होता, परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला. काय सांगा त्या संदर्भात? सर्वात प्रथम शिवरायाला वंदन करून 20 वर्षापासून मी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी, नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम केलं. पण ते जे 20 वर्षामध्ये जो विकास व्हायला पाहिजे नव्हता, त्या पक्षानं भारतीय जनता पार्टीनं जे उमेदवार दिले माग, कारण की
MRTC जवळ असून वाळूज गाव आज अंधारात आहे. पाण्याची समस्या आहे, रोडची समस्या आहे. मी तर आताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादी पक्षाने असं विचारवंत माणूस द्याला बालाजी सोनटक्के, कारण की त्याला या भागाचा पुरा अनुभव आहे. त्याने इथं 3 वर्ष सर्व्हिस केलेली. इथली जी ज्या त्यांच्या काळामध्ये ते जी गुंडशाही होती त्याने खतम केली आणि लोकांना चांगलं त्यानं मार्गदर्शन केलं, व्यसनमुक्त केलं. अशा प्रकारे सोनटक्के साहेब निवडून तर येणारच 100%. कारण की आता लक्ष्मण पाटे सारखे कार्यकर्ते, नासिर पटेल सारखे कार्यकर्ते, योगेश आरगडे सारखे कार्यकर्ते, शोकत भाई सारखे, शिवरायमधून आपले गौरी हे, म्हणजे असे प्रत्येक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले आणि त्यांचे मित्रमंडळ साहेबाचे, म्हणजे कार्यकर्त्यापेक्षा त्यांचे जे मित्र जे आहे ना, जे 3 वर्षामध्ये या वाळूजमध्ये जे केलं होतं सेवा, त्याचं फळ राष्ट्रवादीच्या त्यांच्या स्वरूपात आम्हाला भेटणार आहे. आणि ते निवडून आल्यावर जो विकास नाही झाला तो विकास 100% ते तर निवडून येणारच आहे. 100% विकास त्यांच्या हातानं आम्ही पुरं वाळूचं जे प्रश्न असतील ते आम्ही मार्गी लावू. तसेच आज बघायला गेलं तर सतीश भाऊ चव्हाण यांच्यामुळे तुम्ही जे मनसेची तुमची टीम होती, आपले दिलीपजी नाना बनकर, रांजणगावचे सुभाषजी सोनवणे, तसंच तुम्ही सतीश भाऊ चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून सगळे राष्ट्रवादीमध्ये उतरले आहात का? हो, सतीश भाऊचे विचारामुळे मागल्या सतीश भाऊचं मनापासून काम केलं. या भागात त्याला लीड सुद्धा दिली. थोड्या मतांना झाली आता कुस्ती, पण आता यावेळेस होणार नाही. यावेळेस आम्ही चौपट मतानं निवडून येणार. Now and press the bell icon. Never miss an update.